हॅलो गाईज, तर तुम्हा सर्वांना नरक चतुर्दशीची खूप खूप शुभेच्छा. आणि आज मी मस्त सकाळी लवकर उठून लवकर रेडी वगैरे झाले आणि मम्मीने इथे दाराची पूजा वगैरे केली. मस्त तोरण वगैरे तर लावून आधीच झालं होतं आणि मस्त पडदे वगैरे सुद्धा रात्रीच आम्ही लावले होते. आणि इथे मम्मीने ओट्याला मस्त पुजलं होतं. आणि हे करणं खूप आवश्यकता आहे, बिकॉज घरात जी लक्ष्मी येते त्याचा वास ते पूर्ण हे होतं, प्रसन्न वाटतं आपल्याला सुद्धा. आणि इथे ना वॉल थोडी रिकामी वाटते. आम्ही थोडं डेकोरेशनचं करून ठेवलं, बट ते अजून आम्हाला खूप सारं काम होतं त्याचं. मग इथे थोडंफार डेकोरेशनचं आयटम ठेवले, फ्लावर्स टाकून पाण्यामध्ये. आणि हे लोक आत्ता 12 वाजता उठले होते. आणि गाईज तुम्हाला लिटरली सांगू, मला ब्लॉग टाकायला खूप उशीर होतो बिकॉज घरात पाहुणे वगैरे असल्यामुळे. आणि मी इथे कलर करायला घेतला आणि कलर जो आहे ना तर मग कलर वगैरे सगळं भरून घेतलं आणि थोड्या वेळेस नॅप घेतली, थोडीशी खूप झोप आली म्हणून. आणि मग उठली तर बघते पप्पांनी आणली होती मस्तपैकी मिठाई, डिफरंट मिठाई आणली होती. मग त्यानंतर ध्रुवसुद्धा आला होता. आणि मिठाईची नावं काय तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हे जे आहे ना, ध्रुवला फक्त मिठाई आणि दिली त्याने अख्खी खाऊन टाकली तोंडात. लिटरली तर एवढी त्याला गोड आवडतं जास्त. आणि माझे हेअरफोन्स या लोकांनी ना वरून आणले आणि ध्रुव पटकन पहिला घास खाल्ला आहे तरी लावून ऐकत होता. मग आम्हाला जायचं होतं बाजारात, त्यामुळे मी लवकर रांगोळी काढायला घेतली. मग आधी सगळं झाडू वगैरे मारून घेतला, रांगोळी सगळं साहित्य काढलं बाहेर आणि छोटीशी रांगोळी काढायला घेतली. बिकॉज तुम्ही इथं बघू शकता खडबडीत स्पेस आहे, जो स्पेस आहे तो खूप खडबडीत आहे. आणि मी लक्ष्मीपूजनच्या दिवशी आतमध्येच काढणार होती आणि तरी ते इथे पाऊस वगैरे त्यामुळे जातेच, त्यामुळे मी जास्त काही घेतलं नाही, नॉर्मली रांगोळी वगैरे काढून घेतली. मस्त संध्याकाळी रेडी वगैरे झालं आणि मी तिघीच बाजारात जाणार होतो, मम्मी, मी आणि रानू. बिकॉज आम्हाला थोडीफार शॉपिंग बघा, कधी लेडीज लोकांची शॉपिंग आहे ती लास्ट मुमेंटपर्यंत चालत राहते. आणि आम्हाला क्लिप्स वगैरे, इयरिंग्स वगैरे घ्यायचे होते. मग आम्ही शिल्पामध्ये गेलो तर इथे जास्त गर्दी होती. मग आम्ही हळूहळू घेत होतो आम्हाला जे पाहिजे. आणि हे कर्जतमध्ये दुकान आहे, ज्या कोणाला माहिती असेल जी कर्जतमध्ये शिल्पा, तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि आम्ही तोरण जे बसतात नाही का स्ट्रीटवर, त्यांच्याकडून तोरण घेतले बिकॉज त्यांचं पण धंदा कधी होणार. आणि तुम्हाला पण मी सांगते तर त्यांच्याकडून खरंच तुम्ही घेत जावा, का तर आपण दुकानातून वगैरे घेतो, त्यांचा धंदा तर नेहमीच कंटिन्यू असतो. बिचारे हे लोक एवढे मेहनत करून आणतात, मग त्यांच्याकडून आपण खरेदी केली पाहिजे. नंतर इथे आम्हाला काका आणि काकी भेटली, त्यांच्यासोबत आम्ही इथे गेलो युनिक कलेक्शनमध्ये. हे युनिक कलेक्शन कर्जतमध्ये, तर तुम्हाला जर नक्की व्हिजिट करायचं असेल तर मी ID त्यांची मेन्शन करते खाली. आणि ते युनिक कलेक्शन आहे, रेंटवर पण भेटतात ज्वेलरीज आणि मॅन वुमन त्यांच्यासाठी पण अवेलेबल आहे तिथे. तर आम्ही इथे इयरिंग्स घेतले आमच्या दोघींसाठी. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर बाय बाय, सी यू नेक्स्ट ब्लॉग.